यानंतरची बातमी आहे भिवंडीमधून। भिवंडीच्या खाडीपार परिसरामध्ये भीषण आग लागली। मूलचंद कंपाऊंडमधील कारखान्यामध्ये भीषण आग लागली आहे। मोठ्या प्रमाणात कच्चा माल असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून सुद्धा खाक झाल्याचं चित्र आहे। घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाल्यामुळे आगीमुळे धुराचे लोट आकाशात पसरले। आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। प्राथमिक माहिती कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सुद्धा समजतं। भिवंडीमध्ये खाडीपार परिसरामध्ये ही आग लागली। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आगीमध्ये संपूर्ण कच्चा माल जळून खाक झालेला आहे। मूलचंद कंपाऊंडमधील कारखान्याला भीषण आग लागलेली आहे। आगीमुळे धुराचे लोट परिसरामध्ये पसरलेत। आगीची दाहकता आपण पाहतोय कशा पद्धतीने ही आग धुमसते आहे। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे। भिवंडीच्या खाडीपार मधली ही सगळी घटना आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिल गजरे सध्या आपल्या सोबत आहे। अनिल, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि सध्या अग्निशमन दलाकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे का? नक्कीच भिवंडी तालुक्यातील खाडीपार परिसरामध्ये ही अचानक आग लागली होती। ही आग डाईंग कंपनीमध्ये होती। यात मोठ्या प्रमाणात तेल साठा होता। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। काही तांत्रिक कारणामुळे अनिल यांचा संपर्क आपल्याशी होत नाहीये। मात्र मूलचंद कंपाऊंड मधील कारखान्यामध्ये भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यामध्ये आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सध्या केले जात आहेत। या आगीमुळे सध्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत। ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। ही आग नेमकी कशामुळे झाली, कशामुळे लागली याचा तपास सध्या घेतला जातोय। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे।